हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लावू का, असं म्हणत अर्जुन कान पकडून मिशाकडे अत्यंत प्रेमाने पाहतो. अर्जुन उठाबशा मारायला लागतो तेव्हा मिशा त्याला थांबवत म्हणते, अरे, हे तुम्ही काय करताय अर्जुनजी? थांबा ना. आधी तुम्ही सांगा, तुम्ही मला माफ केले का? अर्जुन गंभीरपणे विचारतो. हो हो, माफ केलं. आता थांबा. मिशा त्याला उठाबशा मारण्यापासून थांबवत म्हणते. खरंच? पक्क माफ केले ना? अर्जुन तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने विचारतो. हो, माफ केलं. मिशा उत्तर देते. मग हे चॉकलेट घ्या. अर्जुन तिच्या हातात चॉकलेट देत म्हणतो. हो, असं म्हणत मिशा चॉकलेट घेते. आता सांगा, तुम्ही माझ्यावर राग का धरला होता? अर्जुन विचारतो. जर तुम्हालाच माहिती नव्हतं की मी का रागावले होते, तर माफी कशासाठी मागत होता? मिशा उलट प्रश्न करते. तुम्ही रागावले होतात म्हणजे माझ्याकडून काहीतरी चूक झालीच असेल. अर्जुन निरागसपणे आपली चूक मान्य करतो. मी तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही माझ्यावर रागावलात म्हणून. मिशा कारण सांगते. मी रागावलो? तुमच्यावर? अजिबात नाही. मी असं कधीच करू शकत नाही. अर्जुन तिचा आरोप नाकारतो. तुम्ही रागावलात. मिशा मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणते. मी रागावलो नसेन, पण तरीही तुम्हाला तसं वाटत असेल तर त्यासाठी सॉरी. असं म्हणत अर्जुन कान पकडून माफी मागतो. पुन्हा असं करणार नाही ना? मिशा विचारते. कधीच नाही. अर्जुन तिची कंबर मिठीत घेत तिला जवळ उठत प्रेमाने म्हणतो. प्रॉमिस? मिशा बोट पुढे करत विचारते. हो, पक्का प्रॉमिस. अर्जुन तिच्या बोटावर हलकंसं चुंबन घेत म्हणतो. मिशा काही बोलणार इतक्यात अर्जुन तिला उचलून घेतो. हे काय करताय अर्जुनजी? मिशा लाजत विचारते. अर्जुन तिला बेडवर अलगद झोपवतो. मला आधी चेंज करायचं आहे, मिशा म्हणते. ते मी करून देतो, अर्जुन प्रेमळ नजरेने म्हणतो. नाही. मिशा काही बोलणार इतक्यात अर्जुन तिच्या ओठांवर बोट ठेवत तिला शांत करतो. असं म्हणत अर्जुन तिच्या ओठांकडे झुकतो. मिशा डोळे मिटते. अर्जुन तिला हलकंसं चुंबन देतो. क्षणभराने तो तिचं कपाळ चुंबून म्हणतो. तुम्ही खूप सुंदर आहात मिशाजी. हे ऐकताच मिशा लाजते. तिचे गाल लाल होतात. ती हातांनी चेहरा झाकते. अर्जुन तिचे हात दूर करत म्हणतो. असं लपवू नका. मला पाहू द्या. मिशा त्याच्या छातीत तोंड लपवते आणि त्याला घट्ट मिठी मारते. अर्जुनही तिला कवेत घेतो. मला खूप लाज वाटते, मिशा कुजबुजते. हे ऐकताच अर्जुन दिवे बंद करतो. दोघेही एकमेकात पूर्णपणे गुंतून जातात. सकाळ झाली होती. खोलीत हलकी सूर्यकिरण येऊ लागली होती. मिशाच्या चेहऱ्यावर प्रकाश पडताच ती डोळे चोळत जागी होते. ती अर्जुनच्या मिठीत होती. अर्जुनचा एक हात तिच्या डोक्याखाली होता तर दुसरा हात तिच्या पोटावर. तो शांतपणे समाधानाने झोपलेला होता. मिशाने त्याच्याकडे पाहिलं. तो शर्ट शिवाय होता. ती लाजून डोळ्यांवर हात ठेवते. तेवढ्या तिला जाणवतं की तिनेही कपडे घातलेले नाहीत. ती पटकन स्वतःला ब्लँकेटमध्ये नीट झाकते. तिच्या हालचालींमुळे अर्जुन थोडा जागा होतो. तो तिला अजून घट्ट कवेत घेत तिच्या मानेवर हलकंसं चुंबन देतो आणि पुन्हा झोपतो. अर्जुनजी, उठा ना, सकाळ झाली आहे, मिशा त्याला उठवत म्हणते. अर्जुन तिला आपल्या दिशेने वळवत म्हणतो. मला अजून उठायचं नाही. आज कामावर जायचं नाही का? मिशा विचारते. नाही, अर्जुन ठामपणे उत्तर देतो. काय काय बोलत आहात तुम्ही? अर्जुनजी, तर काय पूर्ण दिवस बेडवरच पडून राहणार आहात? मिशाने विचारलं. मिशा अर्जुनला समजावत म्हणाली. तसंही तुम्ही आधीच खूप उशीर केला आहे. मी उठणार नाही, अर्जुन म्हणाला. अर्जुन तिला अजून घट्ट मिठीत घेत तिच्या केसांवर हलकेच किस करत म्हणाला. मिशाचा चेहरा अर्जुनच्या छातीवर टेकलेला होता. अर्जुनजी, लहान मुलांसारखी हट्ट का करत आहात? मला सोडा ना. ती हलकेच त्याच्या छातीवर हात ठेवत त्याला थोडंसं दूर ढकलत म्हणाली. नाही, मी सोडणार नाही.
अर्जुन तिच्या पाठीवर बोट फिरवत हसत म्हणाला, हे काय करताय अर्जुनजी? सोडा ना प्लीज, मला स्वयंपाकघरातही जायचं आहे. आईंना मदतही करायची आहे. चला ना, सोडा. मेषा विनवणीच्या सुरात म्हणाली. अर्जुनने तिच्यावरची पकड सैल केली आणि तिला प्रेमाने पाहत म्हणाला, जा मिशाजी. असं कसं जाऊ? आणि त्यावेळी मेषा त्याच्याकडे पाहत म्हणाली, मग काय हवंय? मी तुम्हाला उचलून नेऊन सोडू का? हवं असेल तर तसंही करू शकतो. अर्जुन भुवया उंचावत मिश्किलपणे म्हणाला, नाही, तसं काही नाही. मेषा लाजत ब्लँकेटमध्ये चेहरा लपवत म्हणाली, मग काय विचार आहे? एकत्र अंघोळ करायची का? अर्जुन खोडकर नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला, काय काय बोलताय तुम्ही? काहीही, मेषा लाजून म्हणाली. मग सांगा ना, काय हवंय? अर्जुन आग्रहाने विचारत होता. तुम्ही डोळे बंद करा, म्हणजे मी जाऊ शकेन. मेषा म्हणाली, ते शक्य नाही, मी डोळे बंद करू शकत नाही. अर्जुन स्पष्टपणे म्हणाला, मग माझे कपडे शोधून द्या. मेषा म्हणाली, आता तुम्ही साडी घालणार आहात का? अर्जुन आश्चर्याने म्हणाला. तो ब्लँकेट बाजूला करायला लागला तेव्हा मेषा लगेच त्याला थांबवत म्हणाले, काय करताय अर्जुनजी? मला लाज वाटते, प्लीज थांबा. ठीक आहे, ठीक आहे, ही घ्या, माझी टी शर्ट घाला. अर्जुन म्हणत तिला टी शर्ट देऊ लागला. मेषा ती घ्यायला गेली, पण अर्जुनने ती मागे ओढली. हे काय करताय? द्या ना, मेषा विनवणी करत म्हणाली. देईन, पण असंच नाही, फुकट नाही मिळणार. अर्जुन हसत म्हणाला, असं का करताय तुम्ही? माझा नवरा आहात ना, असं वागणार आहात का माझ्याशी? मेषा निरागस चेहरा करत म्हणाली. इतकं? प्लीज प्लीज म्हणतेस तर द्यायलाच हवी ना. एक किस दे आणि घे, अर्जुन गालपुढे करत म्हणाला. ठीक आहे, पण आधी शर्ट द्या, मग मी किस देईन. त्यानंतर मेषा म्हणाली, पक्क ना? अर्जुन खात्री करत विचारतो. हो पक्क. एवढा अविश्वास का दाखवताय माझ्यावर? मेषा म्हणाली, ठीक आहे, घ्या. अर्जुन तिला टी शर्ट देतो. आता डोळे बंद करा. मेषा म्हणाली, नाही, मी नाही करणार. अर्जुन स्पष्ट नकार देतो. अर्जुनजी. मेषा त्याच्या डोळ्यांवर हात ठेवते. ठीक आहे. अर्जुन डोळे बंद करतो. मेषा पटकन टी शर्ट घालते. अर्जुनच्या गालावर एक किस करते आणि वॉशरूममध्ये पळून जाते. मेषाची पन्ना अशी लाजते जणू मी काही अनोळखी आहे. तिचाच तर नवरा आहे मी. अर्जुन स्वतःशीच हसत म्हणतो. तोही उठून कपडे घालतो आणि बाल्कनीत जातो. थोड्याच वेळात मेषा वॉशरूममधून बाहेर येते. खोलीत अर्जुन दिसत नाही हे पाहून ती सुटकेचा श्वास घेते आणि पटकन कपडे घ्यायला कपाटाजवळ जाते. मेषा अर्जुन कपडे काढतच होती तेवढ्यात मागून कुणीतरी येऊन तिला अलगद मिठीत घेतलं. मेषा टॉवेलमध्येच होती. अर्जुनने तिला मागून घट्ट धरलं होतं. त्याचे हात तिच्या पोटावर होते. त्याचा स्पर्श होताच मेषाच्या डोळ्यांवर नकळत झोपेची झूल आली. अर्जुन तिच्या मानेवर हलकेच किस करत म्हणाला, मेषाजी, आज तुम्ही खूपच हॉट दिसत आहात. मेषा पांढऱ्या टॉवेलमध्ये होती आणि तिचे केस अजून ओलेच होते. ती खूप सुंदर दिसत होती. अर्जुनने तिला हळू स्वतःकडे वळवत म्हणाला, तुम्ही सांगितलं तर मी तुमच्यासाठी साडी निवडून देईन. अर्जुनने तिला स्वतःजवळ ओढत तिचे हात आपल्या गळ्यात टाकले. तुम्हाला उशीर होईल, जा.
आधी अंघोळ करा, मीशा म्हणाली. मला तर आधीच उशीर झाला आहे, म्हणून विचार करतोय हाफ डे घेऊ. अर्जुन हसत म्हणाला. पण मला स्वयंपाक करायला जायचं आहे, मीशा म्हणाली. अगं, मी तुला काही थांबवतोय का? पण तू म्हणशील तर मी तुला साडी घालायलाही मदत करेन, अर्जुन खोडकरपणे म्हणाला. नको, मी स्वतः घालीन. तुम्ही आधी अंघोळ करा, मीशा थोडी लाजत म्हणाली. तू सारखी अंघोळ करायला का सांगतेस? माझ्यापासून काही वास येतोय का? अर्जुनने विचारलं. असं काही मी म्हटलं नाही, मीशा म्हणाली. मग? अर्जुनने भुवया उंचावल्या. प्लीज जा ना, मला स्वयंपाकालाही जायचं आहे, नाहीतर आज तुम्हाला जेवण मिळणार नाही, मीशा म्हणाली. तसंही मला आज जेवायचंच विचार नाही, मला तर तुलाच खायचं आहे, अर्जुन हसत म्हणाला. काय बोलताय तुम्ही? मला तर खूप भूक लागली आहे, मीशा लगेच म्हणाली. अच्छा अच्छा, राग का करतेस? आधी तुला साडी तरी निवडून देतो. आज हीच साडी घाल, हा रंग तुझ्यावर खूप छान दिसतो, अर्जुन म्हणाला. ठीक आहे, घालीन. आता तरी जा, असं म्हणत मीशाने कपाट बंद करायला सुरुवात केली. हो हो, जातोय. किती अनरोमॅन्टिक आहेस तू, असं म्हणत अर्जुनने मीशाच्या गालावर घट्ट किस केलं. मीशाचे गाल लाजेने लाल झाले. ती पटकन साडी नेसून खाली गेली. जान्हवी वेळेवरच ऑफिसमध्ये पोहोचली होती. वेळ तर झाली आहे, पण हे मिस्टर राजवीर अजून आले का नाहीत? मिस्टर परफेक्ट कधीच लेट होत नाहीत. आज उशीर कसा झाला? ऑफिसमध्ये आल्यापासून जान्हवी राजवीरचीच वाट पाहत होती. तिचं लक्ष सतत एंट्रीकडेच होतं, पण राजवीर अजून आले नव्हते. आज राजवीर ऑफिसला उशिरा येणार होते, कारण ते चेकअपसाठी डॉक्टरांकडे गेले होते. या बोला मिस्टर राजवीर, डॉक्टरांनी त्यांना पाहताच सांगितलं. डॉक्टर, मला तुमच्याशी माझ्या झोपेबद्दल बोलायचं होतं, राजवीर म्हणाले. औषधं घेतल्यानंतरही झोप लागत नाहीये का? डॉक्टरांनी थोडी चिंता व्यक्त करत विचारलं. तसं नाही, पण सध्या माझ्याबरोबर खूप विचित्र गोष्ट घडते, राजवीर म्हणाले. काय विचित्र? डॉक्टरांनी विचारलं. मला अचानक झोप लागते, कधी कधी दुपारी सुद्धा. थोडं अजीब आहे, राजवीर स्पष्ट करत होता. हे तर चांगलं आहे, झोप लागते म्हणजे तब्येत सुधारते, डॉक्टर म्हणाले. असं होऊ शकतं का की कुणासोबत झोपल्यामुळे झोप लागते? राजवीर थोडा संकोचून म्हणाला. तुमच्याबरोबर असं घडतंय का? डॉक्टरांनी आश्चर्याने विचारलं. हो, खरं सांगायचं तर चुकून एका मुलीसोबत झोपलो आणि तिच्याजवळ झोप लागताच मला लगेच झोप लागली. कसं ते मलाच कळलं नाही, राजवीर हिचकिचत म्हणाले. हे खरंच खूप विचित्र आहे, डॉक्टर लक्षपूर्वक ऐकत म्हणाले. मलाही सुरुवातीला खूप अजीब वाटलं, राजवीर म्हणाला. कदाचित त्या दिवशी अजून काही कारण असावं, डॉक्टर थोडा विचार करून म्हणाले. हो कदाचित, पण मी 2-3 वेळा प्रयत्न केला आणि प्रत्येक वेळी तिच्या जवळ झोप लागली, राजवीर म्हणाला. शेवटची झोप कधी लागली होती? तिच्या जवळ झोपल्यावर, डॉक्टरांनी विचारलं. खरं तर झोपताना नाही, तिच्या डोक्याची मालिश करताना मला झोप लागली होती, तेही दुपारी, राजवीर म्हणाले. ती सुद्धा तुमच्याजवळ झोपली होती का? डॉक्टरांनी विचारलं. नाही, ती माझ्याबरोबर झोपली नव्हती, पण मालिश करतानाच मला झोप लागली, राजवीर म्हणाला. जर हरकत नसेल तर विचारू शकतो, ती मुलगी कोण आहे? डॉक्टरांनी थोड्या संकोचानं विचारलं. डॉक्टरांचा प्रश्न ऐकून राजवीर इकडे तिकडे पाहू लागला. तुमची गर्लफ्रेंड आहे का? डॉक्टरांनी अंदाजाने विचारलं. नाही नाही, गर्लफ्रेंड नाही, राजवीर लगेच ठामपणे म्हणाला. कदाचित तुम्ही तिच्याशी भावनिकरित्या जोडले गेले असाल, तिच्याशी काही इमोशनल कनेक्ट होत असेल,
त्यामुळे तुम्हाला तिच्याजवळ आरामदायक वाटत असेल आणि झोप लागत असेल. डॉक्टर राजवीरला समजावत म्हणाला, नाही, मला असं वाटत नाही. मला तसं काहीतरी जाणवत नाही. राजवीरने डॉक्टरांचं म्हणणं स्पष्टपणे नाकारलं. ठीक आहे, मग असंही होऊ शकतं की तुमच्या आयुष्यात तुम्हाला एखाद्या मुलीची कमतरता जाणवत असेल. डॉक्टर काही क्षण शांत राहून खोल श्वास घेत म्हणाले, डॉक्टर, तुम्ही हे काय बोलताय? असं काहीही नाही. राजवीर चिडत म्हणाला, पहा मिस्टर राजवीर, आता तुमचं वयही झालं आहे. प्रत्येकाला आयुष्यात भावनिक आधाराची गरज असते. कदाचित तुम्हालाही त्याची गरज असेल. एकदा प्रयत्न करून पहा. राजवीर सतत नकार देत असल्यामुळे डॉक्टरांनी पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते सरळ सांगा. डॉक्टरांच्या बोलण्यामुळे वैतागून राजवीर रागात म्हणाला, मला वाटतंय तुम्ही गर्लफ्रेंड बनवायला हवी. डॉक्टरांनी थोड्या संकोचाने अखेर सांगितलंच. डॉक्टर, तुम्ही काय फालतू बोलताय? मी इथे या निरर्थक गोष्टींसाठी आलो नाही. माझ्याकडे या सगळ्यासाठी वेळ नाही. डॉक्टरांचं बोलणं ऐकताच राजवीर संतापला. ठीक आहे, ठीक आहे, शांत व्हा. हे सांगा, तुम्ही कोणत्या तेलाने मसाज केला होता? कदाचित त्या तेलामुळे तुम्हाला झोप आली असेल. राजवीरला शांत करत डॉक्टरांनी विषय बदलला. कुठलं तरी स्वयंपाकातलं तेल होतं बहुतेक, राजवीरने उत्तर दिलं. मिस्टर राजवीर, माझं ऐका. कुठल्याही तेलामुळे तुम्हाला झोप आलेली नाही. तुम्हाला तुमच्या आयुष्यात एखाद्या मुलीची कमतरता जाणवते. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजतंय ना? एकदा प्रयत्न करून पहा. डॉक्टरांनी पुन्हा तेच सांगितलं. हो, तुम्ही बरोबर म्हणताय. मी तेलाने मसाज केला तर कदाचित मला झोप येईल. आजही राजवीर डॉक्टरांचं म्हणणं समजून घ्यायला तयार नव्हता. मी तसं म्हटलं नव्हतं मिस्टर राजवीर. पण असो, तुम्ही माझं ऐकणार तरी कुठे आहात? असं करा, पुढच्या वेळी मसाज घेताना एखाद्या मुलीकडून करून घ्या. बॉडी मसाज किंवा स्पा ट्राय करा. कदाचित काही फरक पडेल. डॉक्टरांनी शेवटचा प्रयत्न करत सांगितलं. हो, ठीक आहे, मी पाहतो मला काय करायचं ते. राजवीरने फारसा रस न दाखवता उत्तर दिलं. ठीक आहे, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. डॉक्टरांनाही समजलं की राजवीरला समजावणं अशक्य आहे, म्हणून त्यांनी हार मानली. ऑफिसमधील जान्हवी राजवीर संवाद आणि त्याचनंतर ऑफिसमध्ये राजवीर येताच जान्हवीच्या चेहऱ्यावर मोठं हसू उमटलं. राजवीर केबिनमध्ये गेल्यावर जान्हवीही त्याच्या मागोमाग आत आली. आज तुम्ही उशिरा आलात सर, जान्हवी हसत टोमण्याच्या सुरात म्हणाली. मी एका कामासाठी बाहेर गेलो होतो, राजवीर म्हणाला. राजवीर लॅपटॉपकडे पाहत म्हणाला, कोणतं काम? ऑफिसचं? जान्हवी डोळे फिरवत विचारते. नाही, माझं वैयक्तिक आयुष्यही आहे मिस जान्हवी, राजवीर उत्तर देतो. ओ, म्हणजे ऑफिसच्या वेळेत तुम्ही वैयक्तिक काम करत होतात? जान्हवी मुद्दाम शब्दांवर जोर देत म्हणाली. हो, करत होतो. तर काय झालं? राजवीर तिच्याकडे पाहत म्हणाला. नाही नाही, मी कधी म्हटलं की तुम्ही ऑफिस टाईममध्ये पर्सनल काम करू नये किंवा त्यासाठी तुम्हाला शिक्षा मिळावी? जान्हवी टोमण्याच्या सुरात बोलत राहिली. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे मिस जान्हवी? राजवीर मोठ्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला. मी तर काहीच म्हणाले नाही. मी हेही नाही म्हटलं की तुमच्यासाठी वेगळे नियम आहेत आणि बाकी स्टाफसाठी वेगळे. हे तर खूप चुकीचं आहे. आमच्यावर अन्याय आहे. जान्हवी भोळा चेहरा करत खांदे उडवत म्हणाली.
हो, मला कळलं. तुम्ही हे सगळं म्हणत नाहीये. राजवीरला स्पष्ट समजत होतं की जान्हवी मुद्दाम टोमणे मारते. हो हो, अजिबात नाही. मी हेही नाही म्हटलं की तुम्ही खूपच खडूस आहात. स्वतःचेच नियम चालवता आणि सगळ्यांवर मनमानी करता. जान्हवी सतत टोमणे देत राहिली. हे सगळं बोलूही नका. जर बोललात ना तर त्याची शिक्षा होईल आणि तुम्हाला माहीत आहे मी तसं करू शकतो. मला हलक्यात घेऊ नका. राजवीरने थेट इशारा दिला. हो, नाही बोलत. ती हलक्याच स्वरात म्हणाली. तसं पाहिलं तर तुम्ही कुठे गेला होता? तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे? मला वाटत नाही की मला तुम्हाला ते सांगायची गरज आहे. राजवीर थेट नकार देतो. हो, तुमची मर्जी, नका सांगू. पण मग आज संध्याकाळी मी कुठे जाणार आहे हे मला विचारू नका. राजवीर न सांगितल्यामुळे जान्हवी चिडून म्हणाली. हे ऐकताच राजवीर लगेच सतर्क झाला आणि तो ताबडतोब विचारू लागला. आज संध्याकाळी तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्ही कुठेही जा, मला त्याचं काय, आणि तसंही तुम्ही मला फार काही सांगत आहात. मग मी सुद्धा तुम्हाला सांगते. जान्हवी पूर्ण ॲटिट्यूड दाखवत राजवीरला म्हणाली. मी डॉक्टरांना भेटायला गेलो होतो. आता तुम्ही सांगा, आज संध्याकाळी कुठे जाणार आहात? राजवीर नको असतानाही तिला उत्तर देत म्हणाला. डॉक्टरांकडे का गेलात? तुम्ही ठीक तर आहात ना? तब्येत बरी आहे ना? ताप वगैरे तर नाही? राजवीर इतकं बोलताच जान्हवी काळजीच्या सुरात त्याला प्रश्न विचारू लागली. हो, मी पूर्णपणे ठीक आहे. फक्त नियमित तपासणीसाठी गेलो होतो. राजवीर शांतपणे म्हणाला. खरंच ना? कुठे खोटं तर बोलत नाही आहात? तो विचारतो. जान्हवी संशयाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. हो हो, नक्की. आता तुम्ही सांगा. आज संध्याकाळी कुठे जाणार आहात? राजवीर थेट मुद्द्यावर येत म्हणाला. मी कुठेही जाणार नाही, घरीच आहे. जान्हवी उत्तर देत म्हणाली. खोटं बोलू नका मी जान्हवी. आताच तुम्ही म्हणालात की कुठेतरी जाणार आहात. राजवीर तिला टोचून म्हणाला. खरंच मी कुठेही जाणार नाही, घरीच आहे. मी फक्त असंच बोलले होते की पुढे तुम्हाला काही सांगणार नाही. जान्हवी त्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत म्हणाली. राहू द्या मी जान्हवी, तुम्ही खूपच वाईट आहात. मी सगळं सांगितलं आणि माझ्या वेळेस तुम्ही असं वागता? राजवी तिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास न ठेवता लहान मुलांसारखा नाराज होऊन म्हणाला. लहान मुलांसारखं का रुसता आहात? मी खरंच कुठेही जात नाही. आणि हो, दीदींनी आज तुम्हाला डिनरला बोलावलं आहे, लक्षात ठेवा. जान्हवी त्याचा राग पाहून म्हणाली. का, तुम्ही डिनरला येणार नाही का? राजवीरने विचारलं. मी सुद्धा तिथेच असेन, जान्हवी म्हणाली. ठीक आहे, म्हणजे आज संध्याकाळी तुम्ही घरीच आहात, बरोबर ना? राजवीर खात्री करून घेत म्हणाला. हो, घरीच आहे. जान्हवी होकार देत म्हणाली. मग माझ्यासाठी एक कप कॉफी घेऊन या. राजवीरने तिला सांगितलं. जान्हवीचा ऑफिसमधून सुटण्याचा वेळ झाला होता, म्हणून ती राजवीरच्या केबिनमध्ये गेली. दीदींनी आज डिनरसाठी बोलावलं आहे, आठवतंय ना? ती त्याला आठवण करून देत म्हणाली. हो, आठवतंय. राजवीर मान हलवत म्हणाला. मग वेळेवर या, जान्हवी म्हणाली. काही हरकत नाही, आपण सोबतच जाऊ. राजवीर सहज म्हणाला. सोबत का? तुम्ही नंतर या, एवढं लवकर येण्याची गरज नाही. राजवीर असं बोलताच जान्हवी डोळे मोठे करत स्पष्ट नकार देत म्हणाली. आताच तुम्ही म्हणालात की वेळेवर येईन, आणि आता? राजवीर तिला तिचीच आठवण करून देत म्हणाला.
मी वेळेवर येईन असं म्हटलंय, वेळेआधी नाही. डिनरसाठी बोलावलं आहे, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी नाही. जान्हवी ठामपणे म्हणाली. ठीक आहे, मी वेळेवर येईन. राजवीर मान्य करत म्हणाला. ठीक आहे, मग मी निघते. माझा वेळ झाला आहे. गुड इव्हिनिंग. असं म्हणत जान्हवी निघू लागली. थांबा, मी तुम्हाला घरी सोडतो. राजवीरही खुर्चीतून उठत म्हणाला. अरे नाही नाही, तुम्ही कशाला सोडणार? तुमचं काम करा, मी स्वतः जाईन. जान्हवी त्याला थांबवत म्हणाली. माझं काम झालं आहे, मी सुद्धा घरीच चाललोय, त्यामुळे मीच सोडतो. राजवीर कोट उचलत म्हणाला. आज तुम्ही उशिरा आलात ना? अजून काम असायला हवं. तुम्ही काम करा, मी निघते. जान्हवी स्पष्ट नकार देत म्हणाली. काय आहे ना मी जान्हवी, माझं सगळं काही काम पूर्ण झालंय. मी तुमच्यासारखा स्लो नाही. राजवीर टोमणा मारत कोट घालत म्हणाला. तुमचा काय अर्थ आहे? मी स्लो काम करते असं म्हणताय का? हे ऐकता जान्हवी रागाने गाल फुगून म्हणाली. माझ्या बोलण्याने काय फरक पडतो? तुम्हालाही माहिती आहे. राजवीर कॉलर नीट करत म्हणाला. ठीक आहे, मी घरी जाते. मला टोमणे मारू नका. जान्हवी म्हणाली. मी सुरुवात केली नाही, तुम्हीच केली आहे. तुम्हीच केली होती. राजवीर शांतपणे म्हणाला. गुड इव्हिनिंग. मला तुमच्यासोबत जायचं नाही. जान्हवी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली. मग सरळ सांगा ना, तुम्ही कुणा दुसऱ्यासोबत जाण्याचा प्लॅन करत आहात का? राजवीरने थेट जान्हवीला विचारलं. तिचा नकार पाहून राजवीर म्हणाला. मी कुणासोबतही जाण्याचा प्लॅन करत नाही. जान्हवी ठामपणे म्हणाली. तुम्ही एकट्याच घरी जाल, कुणासोबत नाही? राजवीर डोळे मोठे करत म्हणाला. याचा अर्थ काय? जान्हवी आश्चर्याने विचारत म्हणाले. मी तुम्हाला घरी सोडणारच आहे. राजवीर ठाम आवाजात म्हणाला. ती त्याचं म्हणणं न मानता ठामपणे म्हणते. आधी तुम्ही मला घरी सोडाल, त्यानंतरच पुन्हा डिनरसाठी यायचं? राहू द्या, मी स्वतःच निघून जाईन. जान्हवी राजवीरला समजावत म्हणते. मला काहीच अडचण नाही. आधी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो आणि नंतर तयार होऊन पुन्हा तुमच्याकडे येतो. राजवीर शांतपणे उत्तर देतो. नाही नाही, त्याची गरज नाही. मी एकटीच जाईन, कुणासोबत येत नाही. जान्हवी स्पष्टपणे म्हणते. बरं, तुम्ही म्हणता तसंच होईल. राजवीर तिला डोळे वटारत म्हणतो. आणि हो, याच कपड्यांमध्ये येऊ नका. थोडे नीटसं चांगले कपडे घालून या. जान्हवी त्याच्या कपड्यांकडे इशारा करत म्हणते. का? हे कपडे चांगले नाहीत का? यात काय प्रॉब्लेम आहे? राजवीर स्वतःकडेच पाहत कोट नीट करत विचारतो. प्रॉब्लेम नाही, पण थोडे कॅज्युअल काहीतरी घालून या. ऑफिसची मीटिंग नाही आहे ना, जान्हवी समजावत म्हणते. ठीक आहे. राजवीर तिच्या म्हणण्याला होकार देतो. आणि प्लीज तुमचे ते गुंडासारखे बॉडीगार्ड सोबत घेऊन येऊ नका. साध्या माणसासारखे या, प्लीज, रिक्वेस्ट आहे. जान्हवी विनंती करत म्हणते. हो हो, नाही आणणार. अजून काही नियम आहेत का तुमच्या घरी येण्यासाठी? अजून काही अटी असतील तर सांगाच. फॉलो करायला तयार आहे. राजवीर तिच्या अगदी जवळ येत म्हणतो. नाही नाही, एवढंच पुरेसं आहे. फक्त या गोष्टी लक्षात ठेवा. जान्हवी शांतपणे म्हणते. तसं पाहिलं तर मला वाटलं तर मी तुमचं एकही ऐकणार नाही. तुम्ही ऑफिसचे नियम किती पाळता, कुणी नियम तोडले तर कसं वाटतं, हे तुम्हालाही कळायला हवं. राजवीर तिच्या कानाजवळ येत हळू आवाजात म्हणतो. असं काहीही बोलू नका. मी कधीच नियम मोडत नाही. उलट तुम्हीच नियम मोडता. तुम्हालाच तुमच्या ऑफिसचे नियम
आठवत नाहीत. जान्हवी टोमणा मारत म्हणते. मी जान्हवी, तुम्ही विसरता कशाला? मी इथला बॉस आहे. नियम माझ्यासाठी नाहीत, ते स्टाफसाठी आहेत. त्यांना पाळायचे असतात, मला नाही. राजवीर डोळे वटारत म्हणतो. काय विचित्र जबरदस्ती आहे ही. ही तर सरळ गुंडागर्दी झाली. नियम सगळ्यांसाठीच असतात. बॉस असो किंवा कर्मचारी, असं काही नसतं. ही फक्त तुमच्या मनाची गोष्ट आहे. जान्हवी ठामपणे उत्तर देते. सिरियसली मी जान्हवी, तुम्हाला नाही वाटत का की कधी कधी तुम्ही मला फारच हलकं घेतात? बॉसशी इतकं फ्रँक असणं कधीतरी महागात पडू शकतं. राजवीर भुवया उंचावत तिला पाहत म्हणतो. मला धमकावू नका. मी फक्त रिक्वेस्ट केली होती. नियम पाळायला भाग पाडले नव्हते. फरक समजून घ्या. तुमच्यात आणि माझ्यात खूप फरक आहे. मी तुमच्यासारखी कुणावर रोब गाजवत बसत नाही. राजवीर खूप जवळ उभा असल्यामुळे जान्हवी थोडी मागे सरकत म्हणते. रागाने त्याच्याकडे पाहत म्हणते. आता तुम्ही रोब गाजवत नाही म्हणूनच इतकं बोलता. तेव्हा जेव्हा गाजवाल तेव्हा काय होईल सांगता येत नाही. राजवीर थंडपणे म्हणतो. मी घरी निघते, खूप उशीर होतोय, असं म्हणत जान्हवी तिथून निघू लागते. हो जा, पण लक्षात ठेवा, एकटीच जाणार आहे, कोणासोबत नाही. राजवीर मागून आवाज देत म्हणतो. हो मला आठवतंय. एवढंच बोलून जान्हवी निघून जाते. राजवीर हे तिच्या मागे लिफ्टमध्ये निघून जातो. सगळं काही करत होता. जान्हवी पुन्हा पुन्हा राजवीरकडे पाहत होती, पण काही बोलायची हिंमत तिच्यात होत नव्हती. राजवीरकडे पाहिल्यावर स्पष्ट जाणवत होतं की तो जान्हवीवर खूपच नाराज आहे. जान्हवी त्याची समजूत काढायचा प्रयत्न करत होती, पण काय बोलावं कसं बोलावं हेच तिला कळत नव्हतं. तेवढ्यात जान्हवीची सोसायटी आली. ड्रायव्हरने गाडी थांबवली. जान्हवीनं एकदा राजवीरकडे पाहिलं, पण तो अजूनही आपल्या फोनमध्येच गुंतलेला होता. ओके, गुड इव्हिनिंग, डिनरला भेटूया, असं जान्हवी राजवीरकडे पाहत म्हणाली. हो ठीक आहे. राजवीरने जान्हवीकडे एकदाही न पाहता फोनकडे पाहतच उत्तर दिलं. जान्हवी गाडीतून उतरली. राजवीर मात्र तिच्यासोबतच खाली उतरला नाही. जान्हवी उतरल्याबरोबरच राजवीरने ड्रायव्हरला गाडी चालू करण्यास सांगितलं. त्याची गाडी सोसायटीतून निघून गेली. जान्हवी ती गाडी जाताना आश्चर्याने पाहतच उभी राहिली. आज सर बाहेरही आले नाहीत. बाय तरी म्हणू शकले असते. इतकी काय नाराजी? त्यांची मर्जी, मला काय, असं स्वतःशीच बोलत जान्हवी स्वतःला समजावत होती. राजवीरच्या अशा वागण्याचा तिला खूप त्रास होत होता, पण तरीही तिला स्वतःशीच खोटं बोलावं लागत होतं. जणू काही तिला काहीच फरक पडत नाहीये. जान्हवी सरळ आपल्या खोलीत गेली. कपडे घेऊन ती अंघोळीसाठी वॉशरूममध्ये गेली. हे सर पण ना कधी कधी अजिबात समजून घेत नाहीयेत. मी दिला त्यांना पुन्हा पुन्हा भेटवू शकत नाही ना. त्या 10 प्रश्न विचारतील, त्यांची उत्तरं कोण देणार? घरच्यांना कोण समजावणार? त्यांना काहीच कळत नाही. मी कधी त्यांना घरात यायला नकार दिला आहे का? काही कारण असतात, पण त्यांना ते समजून घ्यायचंच नसतं. फक्त नाराज व्हायचं, हट्ट धरायचा. हे त्यांचं ऑफिस नाही की नेहमी त्यांचीच मर्जी चालेल. इथे मला 10 प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कधी कधी खोटंही बोलावं लागतं. असं मनातल्या मनात बोलत जान्हवी स्वतःचीच बाजू योग्य ठरवण्याचा प्रयत्न करत होती. अंघोळ करून जान्हवी डिनरसाठी तयार झाली. आरशात स्वतःकडे पाहत ती स्वतःशीच पुटपुटत होती. बस, कसंबसं आजची रात्र पार पडो. कुठे कडून खरं बाहेर पडू नये. दुसरीकडे राजवीरही थेट घरी पोहोचून अंघोळीसाठी वॉशरूममध्ये गेला. आज तो घरी येऊन जिमला गेला नव्हता. अंघोळ करून बाहेर आल्यावर तो कपाटात कपडे शोधू लागला. काय घालू, मी जान्हवी म्हणत होती, असं म्हणत तो कपडे चाळत होता. हे ठीक दिसतंय, हे घालू का? नाही, हे किती, काय घालू, काहीच कळत नाहीये, असं म्हणत त्याने 3-4 आउटफिट्स ट्राय केले. आरशात पाहिलं, पुन्हा बदलले. नाही,
हेही काही खास नाही. माझ्याकडे ढंगाचे कपडेच नाहीत की काय. जान्हवीने काहीतरी म्हटल्यामुळे तो आज जरा जास्तच कॉन्शियस झाला होता. जरी त्याचे सगळे कपडे महागडे, ब्रँडेड आणि त्याच्या मस्क्युलर शरीरावर छान दिसणारे असले तरीही आज निर्णय घ्यायला त्याला खूप वेळ लागत होता. बरीच कपडे बदलल्यानंतर शेवटी एक आउटफिट त्याला आवडलं. हो, हेच ठीक आहे, हेच घालतो, असं स्वतःशी म्हणत तो आरशात पाहू लागला आणि केस नीट सेट करू लागला. तयार होऊन राजवीर जान्हवीच्या घरी निघाला. वाटेत त्याने गाडी थांबवून काही गिफ्ट्स घ्यायचं ठरवलं. काय घेऊ? चॉकलेट्स घेऊ का? बहुतेक मी जान्हवीला आवडतात, असं म्हणत त्याने बराच वेळ पाहिलं आणि शेवटी जान्हवीसाठी चॉकलेट्स घेतली. दी, मी काही मदत करू का? जान्हवी तनूला विचारत म्हणाली. नाही, सगळं जवळजवळ झालंच आहे. तुझा मित्र कधीपर्यंत येईल? तनूने विचारलं. अजून डिनरला वेळ आहे, येतील, जान्हवी म्हणाली. हो ठीक आहे, जेवण तर तयारच आहे, तनू म्हणाली. दी, इतकं सगळं बनवायची गरज नव्हती, असं म्हणत जान्हवी तिला डिनर टेबलवर जेवण लावताना पाहत होती. जान्हवी, तुला माहीत नाही मी किती मोठ्या संकटातून बाहेर आले आहे. नाही तर मला आयुष्यभर कळलंच नसतं की माझाच बॉयफ्रेंड मला फसवत होता. मी आयुष्यभर त्या फसवणुकीतच राहिले असते. त्याने मला इतक्या मोठ्या संकटातून धोक्यापासून वाचवलं आहे. हे सगळं काहीच नाही, असं तनू भावुकपणे म्हणाली. चला, मीही मदत करते, असं म्हणत जान्हवी तिच्यासोबत टेबल लावू लागली. सगळं झाले, फक्त हा सॅलड काप, तनू म्हणाली. हो, कापते, असं म्हणत जान्हवी सॅलड कापू लागली. दी, तर अशी तयारी करते जणू जावई साहेब येणार आहेत, जान्हवी हळूच पुटपुटली. तू विक्रमला विचारलं होतंस का? तो येणार आहे का? तनूने विचारलं. नाही दी, तो खूप बिझी असतो, सध्या साईटवरच असतो, त्यामुळे विचारायलाही वेळ मिळाला नाही, जान्हवी कारण देत म्हणाली. ठीक आहे, काही हरकत नाही, तनू म्हणाली. गोव्यातच तुझी या मित्राशी ओळख झाली होती का? तनूने विचारलं. हो दीदी, जान्हवी सॅलड कापत म्हणाली. चांगला मुलगा वाटतो, मला तर खूप आवडला, तनू म्हणाली. दी, तुम्हाला तर विक्रमही आवडत होता ना? जान्हवी आश्चर्याने विचारत म्हणाली. हो, पण तुम्ही जे काही बोलताय ना, हा विक्रमपेक्षा कितीतरी चांगला आहे, तनू राजवीरची थोडीशी प्रशंसा करत जान्हवीकडे पाहत म्हणाली. काय, तुम्ही काहीही बोलताय? तनूचे असे बोलणे ऐकून जान्हवी चिडून तिच्याकडे पाहत म्हणाली. जे खरं आहे तेच बोलते मी, तनू खांदे उडवत सहजपणे उत्तर देत म्हणाली. दोघींची अशी चर्चा सुरू असतानाच अचानक दाराची बेल वाजली. जा जान्हवी, बघ कोण आलंय. बेल वाजताच तनूने जान्हवीला सांगितलं. हो, जाते, असं म्हणत जान्हवी दार उघडायला गेली. दार उघडताच समोर राजवीर उभा होता. त्याने पांढरा शर्ट, काळी जीन्स आणि त्यावर काळं ब्लेझर घातलं होतं. पायात स्पोर्ट्स शूज, केस नीट सेट केलेले आणि त्याच्याकडून हलकी आल्हाददायक खुशबू येत होती. हातात एक ब्रँडेड घड्याळ होतं. एक नजर टाकताच तो एक सभ्य आणि सुसंस्कृत माणूस आहे हे कोणालाही सहज कळेल असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. तो खूपच देखणा दिसत होता. दार उघडताच जान्हवी त्याच्याकडे पाहतच राहिली. मी जान्हवी, मला आत येण्यासाठी सांगणार नाही का? की असं दारातच उभं राहण्याचं काही खास शौक आहे? तुम्हीच तर मला बोलावलं होतं. आता असं आश्चर्यचकित होऊन पाहताय, जणू कुणा दुसऱ्याची अपेक्षा करत होतात. माझ्या जागी कोणी दुसराच येणार होता का? की कोणा दुसऱ्याची वाट पाहत होतात? जान्हवीचा तो गोंधळलेला चेहरा पाहून राजवीर किंचित टोमण्याच्या सुरात बोलला. त्याच्या शब्दातून त्याची जळजळ स्पष्ट जाणवत होती. तुम्ही इतक्या लवकर आलात? एवढ्या लवकर यायचं नव्हतं. राजवीरचं बोलणं ऐकून जान्हवीनं त्याच्याकडे रोखून पाहत थोड्या रागात उत्तर दिलं.
मिस जान्हवी, घरात कुणी आलं की त्याचं स्वागत कसं करायचं हेही तुम्हाला माहिती नाही का? असं म्हणत राजवीरने तिला डोळे वटारले. आणि तुम्हालाही हे माहिती नाही का की कोणाला डिनरसाठी बोलावलं असेल तर डिनरच्या वेळेलाच यायचं असतं, वेळेआधी नाही. जान्हवीने कमरेवर हात ठेवत त्याला थोडंसं सुनावलं. तेवढ्यात स्वयंपाकघरातून तनू बाहेर आली. अरे, तुम्ही आलात? आम्ही तर तुमचीच वाट पाहत होतो, तनुदी म्हणाली. राजवीरला पाहून ती आनंदाने म्हणाली, मग ठीक आहे, मला वाटलं मी जरा लवकरच आलो की काय. असं म्हणत राजवीरने जान्हवीकडे पाहून थोडंसं चिडवण्याच्या सुरात उत्तर दिलं. नाही नाही, अजिबात नाही, वेळेवरच आलात. या या, आत या, दारातच का उभे आहात? आणि त्यानंतर तनूने त्याला आत येण्याचं आग्रहाने सांगितलं. हो, हिने आत येऊ दिलं तर ना, राजवीरने जान्हवीकडे पाहत तिची तक्रार करत म्हटलं. जान्हवी, तू काय करतेस? त्यांना आत येऊ दे, दारातच का उभं ठेवलंयस? तनूने जान्हवीला थोडं समजावलं. तनूचे हे ऐकताच राजवीरनं एक भुवई उंचावत जान्हवीकडे पाहिलं, जणू काही तिला चिडवत होता. हो हो, आत या, इथेच का उभे आहात? जान्हवीने हाताने आत येण्याचा इशारा केला. हा माणूस कधीतरी मला नक्की अडचणीत टाकणार. दार बंद करताना जान्हवी मनातल्या मनात पुटपुटली. राजवीर टेबलावर चॉकलेटची पिशवी ठेवून काहीतरी बोलणार इतक्यातच जान्हवीने त्याला थांबवत म्हटलं. याची काय गरज होती? आम्हाला काही नको, तुम्ही हे का आणलं? हे तुमच्यासाठी नाही मी जान्हवी, हे मी यांच्यासाठी आणलं आहे. यांनी मला डिनरसाठी बोलावलं आहे. तो शांतपणे उत्तर देत म्हणाला. हो जान्हवी, तूही ना, या बसा. तनू हसत म्हणाली. अरे हो, मी तर विचारायलाच विसरले, तुमचं नाव काय? राजवीर उत्तर देणार इतक्यात जान्हवी पटकन बोलली. लकी. याचं नाव लकी आहे? हे ऐकताच राजवीरने डोळे मोठे करत जान्हवीकडे रोखून पाहिलं. जान्हवीने मात्र डोळ्यांनीच त्याला गप्प राहण्याची विनंती केली. तुमचं नाव खूप छान आहे, तनू नावाची तारीफ करत म्हणाली. अजिबात नाही, राजवीरने 2 शब्दात थंडपणे उत्तर दिलं. त्यावरून तनूला वाटलं की कदाचित त्याला स्वतःचं नाव आवडत नसावं. काय, तुम्हाला तुमचं नाव आवडत नाही का? तनू थोडी आश्चर्यचकित होऊन विचारू लागली. मी आधीच सांगितलं ना, हा खूप डाऊन टू अर्थ आहे, स्वतःची तारीफ ऐकूनच घेत नाही. जान्हवीने प्रसंग सावरत उत्तर दिलं. अच्छा, असं आहे का? दोघांचं बोलणं नीट न समजल्यामुळे तनू अजूनच गोंधळलेली दिसत होती. तसं नाही, यात कौतुक करण्यासारखं काही आहेच कुठे. लकी हेही काही नाव आहे का? एखादं नीटचं नाव तरी ठेवायला हवं होतं. राजवीरने रागाने जान्हवीकडे पाहत म्हटलं. राजवीर आणि जान्हवीला मात्र एकमेकांचे अर्थ स्पष्टपणे कळत होते. जान्हवीला समजत होतं की राजवीर नेमकं काय सुचवू पाहतोय, पण तनूला काहीच कळत नव्हतं. तो जान्हवीकडे पाहत असं का बोलतोय हे तिच्या लक्षात येत नव्हतं. तुमच्या आई वडिलांनी काहीतरी विचार करूनच तुमचं नाव ठेवलं असेल ना, उगाचच कुणी नाव ठेवत नाही, तनू राजवीरला समजावत म्हणाली. लकी यापेक्षा वाईट नाव नव्हतं का? राजवीर चिडून जान्हवीकडे पाहत म्हणाला. अरे काही नाही, इतकं ऑफेंड का होतोयस? तुला हे नाव आवडत नसेल तर आम्ही तुला दुसऱ्या नावानंही हाक मारू शकतो, जे तुला आवडेल ते. सगळे तुला लकीच म्हणत असतील ना, नाही का? आधी तनूने राजवीरला समजावलं आणि मग विचारलं. नाही, मला कुणीही लकी म्हणत नाही, राजवीर वारंवार जान्हवीकडे रागाने पाहत म्हणाला. मग काय म्हणतात? तनू थोडी उत्सुकतेने विचारू लागली.
दीदी राहू द्या ना हे सगळं. आपण जेवण करूया. जेवण थंड होत असेल आणि त्यांनाही घरी जायचं आहे. त्यांना उशीर होत असेल. त्यांच्याकडे खूप कामं असतात. जास्त वेळ इथे थांबू शकत नाहीत. फक्त तुम्ही बोलावलं म्हणून आले आहेत. मी सांगितलं ना, हे खूपच चांगले आहेत. तरीही तुम्हीही फार चांगले आहात, हो ना? जान्हवी इतक्या घाईघाईने बोलत होती की तिला वाटत होतं आपलं खोटं कुठे उघड होऊ नये. तिला हा विषय कसाही करून इथेच थांबवायचा होता. हे तुम्ही मला सांगत आहात की विचारत आहात? राजवीर जान्हवीकडे पाहत प्रश्न विचारतो. दोन्हीही. जान्हवी दोन्ही हात जोडत म्हणाली. काय? तुम्ही दोघं आपापसात काय बोलत आहात तेच मला समजत नाही. माझ्या डोक्यावरून सगळं जात आहे. तनू गोंधळून म्हणाली. दीदी सोडा ना हे सगळं. आपण जेवूया. मला तर फार भूक लागली आहे. जान्हवी पुन्हा विषय वळवते. ठीक आहे, आधी जेवण करूया. तनू जान्हवी आणि राजवीरकडे पाहत म्हणाली. तिघेही जेवायला बसतात. लकी, तुला काही हरकत नसेल तर मी तुला लकी म्हणू शकते ना? की तुझं अजून एखादं नाव आहे? तनू असं म्हणताच राजवीरने मूठ आवळली आणि जान्हवीकडे रोखून पाहिलं. जान्हवी डोळ्यांनीच त्याला विनंती करत होती. हो, तुम्ही म्हणू शकता. जान्हवीच्या विनंतीवर राजवीर तनूला उत्तर देतो. तुला विक्रम माहीतच असेल ना? तनू अजून वाक्य पूर्ण करत होती. तोच. हे ऐकताच जान्हवीच्या घशात अन्न अडकलं आणि ती जोरजोरात खोकू लागली. राजवीरने पटकन जगातून पाणी भरलं आणि स्वतःच्या हाताने जान्हवीला बाजू लागला. बाजूला बसलेली तनू सगळं शांतपणे पाहत होती. आर यू ओके मिस जान्हवी? राजवीर काळजीने विचारतो. हो, मी ठीक आहे, जान्हवी उत्तर देते. जरा नीट खा. काय करतेस? राजवीर थोडं रागावून म्हणतो. पण त्या रागातही त्याची काळजी स्पष्ट दिसत होती. तनू दोघांकडे पाहून हसत होती. जान्हवीने ते पाहताच ती थोडी अस्वस्थ झाली आणि केस कानामागे सारू लागली. तू जान्हवीला मी जान्हवी म्हणतोयस? तनू हसत विचारते. हो, राजवीर उत्तर देतो. एक गोष्ट सांगू का? तनू दोघांकडे पाहत म्हणाली. राहू द्या ना दीदी, जेवण करा. तनू काय म्हणणार आहे हे जान्हवीला आधीच कळलं होतं, म्हणून ती थेट नकार देत म्हणाली. सांगा ना. राजवीर तिला बोलायला सांगतो. तुम्ही दोघं एकत्र खूप छान दिसता. तनू हसत म्हणाली. दीदी, काय बोलताय तुम्ही? काहीही बोलता. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. जान्हवी घाबरून राजवीरला म्हणाली. हो, मला माहीत आहे. तू असं का बोलतेस? कारण मी विक्रमसोबत तुला पाहूनही असंच म्हटलं होतं. तू त्याच्यासोबतही खूप छान दिसतेस. तनू अजून बोलतच होती. तोच यावेळी राजवीर खोकू लागला. तुम्ही ठीक आहात? जान्हवी त्याला पाण्याचा ग्लास देत विचारते. हो, आय एम गुड. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना? राजवीर पाण्याचा ग्लास घेत तनूला म्हणतो. हो, तुला विक्रम माहिती आहे? तनू विचारते. नाही दीदी, हे त्याला ओळखत नाहीत. विक्रम गोव्याला आला नव्हता ना, त्यामुळे यांची ओळख नाही. राजवीर काही बोलायच्या आधीच जान्हवी त्याच्या जागी उत्तर देते. नाही, तू म्हणत होतीस ना. तनू बोलायला लागली तेवढ्यात जान्हवी तिला थांबवत म्हणाली. दीदी, तुम्ही त्यांना धन्यवाद म्हणायला बोलावलं आहे ना, तेच बोला ना. हो, खरंच थँक्स लकी. तू माझी खूप मदत केलीस. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. तनू मनापासून म्हणाली. काही नाही, धन्यवाद म्हणायची गरज नाही. राजवीर शांतपणे उत्तर देतो. तुम्हाला जेवण कसं वाटलं? छान आहे ना? दीदींनी बनवलंय. त्या खूप छान स्वयंपाक करतात. जान्हवी थोडी घाबरतच राजवीरला विचारते. तनू आता काहीतरी वेगळं बोलू नये म्हणून ती मुद्दाम त्याच्या बनवलेल्या जेवणाचं कौतुक करते. हो, छान आहे. राजवीरही जान्हवीच्या बोलण्याला दुजोरा देतो. तुम्ही दोघं एकमेकांना पसंत करता का? तनू बराच वेळ राजवीर आणि जान्हवीकडे लक्ष देत होती.
शेवटी तिला राहावेना आणि तिने थेट प्रश्न विचारलाच, नाही दी. जान्हवी रागाने तनूकडे पाहत म्हणते, मला तसं वाटलं म्हणून विचारलं. तनू स्वतःची बाजू मांडते. तुम्हाला चुकीचं वाटतंय दी, असं काहीच नाही. तुमच्या बोलण्यामुळे जान्हवी अधिकच चिडलेली असते. ठीक आहे, तू मानो वा न मानो, पण विक्रम मात्र तुला पसंत करतो. मी त्याच्या डोळ्यात पाहिले, तनू ठामपणे म्हणते. दी, तेही तुम्हाला चुकीचंच वाटतं. असं काहीच नाहीये, जान्हवी वैतागून उत्तर देते. तू मानत नाहीयेस, पण मी खरं बोलते. तनू जान्हवीचं ऐकायला तयारच नसते. कोणी काहीतरी बोलत असेल तर त्यामागे काहीतरी कारण असतंच. राजवीर तनूच्या बोलण्याला पाठिंबा देतो. असं काहीच नाही, मी सांगते ना, जान्हवी ठामपणे राजवीरला म्हणते. मग तुम्ही स्वतः त्याला पसंत करता का? राजवीर सरळ सोटपणे जान्हवीला विचारतो. तुम्हाला त्याच्याशी काय घेणं देणं? आता जान्हवी, तनू आणि राजवीर दोघांच्या बोलण्याने चांगली चिडलेली असते. जान्हवी, अशा पद्धतीने बोलू नकोस, ते माझे पाहुणे आहेत. तनू तिला शांत राहायला सांगते. मी जेवून झाले आहे, तुम्ही चालू ठेवा, मी निघते. अतिशय वैतागून जान्हवी उठून जायला लागते. अरे, तुम्ही माझं नाव विचारतच होतात ना, लोक मला काय म्हणतात ते. जान्हवी उठताच राजवीर मुद्दाम तनूला म्हणतो. जान्हवी खुर्चीतून उठली होती, पण हे ऐकताच ती परत बसते. काय झालं, जाणार नाहीत का? राजवीर तिच्याकडे पाहून विचारतो. नाही नाही, तुम्ही आमचे पाहुणे आहात. मध्येच उठून जाणं बरं वाटत नाही, म्हणून बसते, जान्हवी म्हणाली. राजवीर मुद्दाम करत आहे हे जान्हवीला कळलेलं असतं, म्हणून ती गप्प बसते. हां, गुड. तर मी काय म्हणत होतो? राजवीर पुन्हा बोलायला लागतो. तुम्हाला जेवण कसं वाटलं? जान्हवी मुद्दा बदलत पुन्हा प्रश्न विचारते. हो, छान आहे. त्यावेळी राजवीर उत्तर देतो. दीदींनी खास तुमच्यासाठी बनवले. तुम्हाला आवडलं? आम्हालाही बरं वाटलं, जान्हवी म्हणते. तुम्ही दोघं पहिल्यांदा कसे भेटलात, मलाही सांगा, तनू राजवीरला विचारते. ऑफिसमध्येच. राजवीर बोलणार इतक्यातच जान्हवी त्याची मध्येच कापते. गोव्यात. म्हणजे नक्की कुठे भेटलात? एक काहीतरी सांगतोय, दुसरं काहीतरी सांगतोय, मला काहीच कळत नाही, तनू गोंधळून विचारते. खरं तर त्यांनी मला आधी ऑफिसमध्ये पाहिलं होतं, पण आमची ओळख म्हणजे फ्रेंडशिप गोव्यात झाली. पहिली भेट ऑफिसमध्ये, पण नीट ओळख गोव्यात झाली. समजलं ना? जान्हवी समजावण्याचा प्रयत्न करते. थोडंसं तरी समजलं. तनू अजूनही कन्फ्यूज होत म्हणते. जान्हवी, तनू आणि राजवीर तिघही एकत्र बसून जेवत असतात. मध्ये मध्ये तनू राजवीरला काही ना काही विचारत राहते. त्यामुळे जान्हवी अधिकच अस्वस्थ होते. विक्रमही आला असता तर अजून मज्जा आली असती. चौघं मिळून यांनी डिनर केलं असतं. जान्हवी कधीतरी दोघांनाही एकत्र बोलव. तनू जेवता जेवता म्हणते. हो दीदी, जान्हवी म्हणाली. जान्हवी केवळ विषय संपवण्यासाठी मान हलवते. विक्रम खूप चांगला आहे, तुला त्याला भेटून नक्कीच बरं वाटेल, तनू राजवीरकडे पाहत म्हणते. मग आजच त्याला बोलवलं असतं ना, मी आजच भेटलो असतो. राजवीर एकदा जान्हवीकडे पाहून म्हणतो. मी सांगितलं होतं जान्हवीला, पण ती म्हणाली त्याच्याकडे वेळ नाही. तनू उत्तर देते. असं काय काम असतं की वेळच नाहीये? इतका तर बिझी कसा असू शकतो? राजवीर जान्हवीकडे पाहत प्रश्न विचारतो. तुम्हाला माहीत नाही, त्याचा बॉस फारच खडूस आहे. पगारही कमी देतो, सुट्टीसुद्धा देत नाही. जान्हवी तर रविवारी सुद्धा काम करते. ती तर रोज उशिरापर्यंत काम करते.
ओव्हरटाईमची सॅलरी मिळते की नाही देव जाणे. त्याच्या ऑफिसमध्ये सगळं तिच्या बॉसच्या मनमानीवर चालतं. जान्हवी काहीच बोलली नाही, पण तनू बोलायला लागली. तनूचं बोलणं पाहून जान्हवी दोन्ही हातांनी डोकं धरून बसली. दीदी, तुम्ही काय बोलताय? असं काहीच नाही. तनू बोलताच राजवीरवर टक लावून जान्हवीकडे पाहत होता. जान्हवी सफाई देऊ लागली. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की पूर्णपणे अडकली आहे. पण जान्हवी, हे सगळं तूच तर मला सांगितलं होतंस. असं बोलताच तनू थोडी गोंधळलेली दिसत जान्हवीकडे पाहून विचारते, दी, तुम्ही अशा काय गोष्टी बोलताय? मी असं कधीच काही बोललेलं नाही. जान्हवी कधी तनूकडे तर कधी राजवीरकडे पाहत होती. तिला काय बोलावं तेच समजत नव्हतं. ती पूर्णपणे अडकली असल्याची भावना तिला येत होती. ती खोटं थोडंच बोलत असेल. तुम्हीच तिला सांगितलं असणार. नाहीतर तिला हे सगळं कसं कळलं असतं? ती तर कधी तुमच्या ऑफिसमध्ये आली सुद्धा नाही. राजवीर जान्हवीकडे रोखून पाहत म्हणाला, नाही नाही, मी असं काहीच बोललेलं नाही. दीदींना कदाचित गैरसमज झाला असेल. जान्हवी अजूनही स्वतःची बाजू मांडत होती, पण तिला माहीत होतं याचा काहीच उपयोग नाही. राजवीर तिच्यावर विश्वास ठेवणार नव्हता. आज दीदी मला पक्क अडचणीत आणणार. हा माणूस आता माझ्यावर बदला घेणार. जान्हवी मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटली. काय झालंय? तू एवढी घाबरलेली का दिसतेस? जान्हवीचा चेहरा पाहून तनू तिला विचारते. 2 सेकंद शांततेनंतर तनू थोडी रिलॅक्स होत राजवीरला विचारते, तुम्ही त्याच्या बॉसला काही सांगणार तर नाही ना? तुम्ही तर राजवीर सिंह ओबेरॉयचे मित्र आहात. नाही नाही, मित्र वगैरे काही नाही. मी फक्त इन्व्हेस्टर आहे, वैयक्तिक ओळख नाही. राजवीर जान्हवीकडे पाहत खोटं बोलतो. प्लीज सॉरी, पण त्याला काही सांगू नका. तो फारच खडूस आहे. जान्हवी आणि विक्रम दोघांनाही नोकरीवरून काढेल. आधीही त्याने जान्हवीला एका छोट्याशा कारणावरून काढून टाकलं होतं. तुम्हाला माहितीच असेल. तुम्ही त्याच्यासोबत काम करता. तनू कळकळीने म्हणते, हो हो, नक्कीच. राजवीर जान्हवीकडे पाहत उत्तर देतो. जान्हवीला माहिती होतं की तो तिच्याकडेच पाहतोय, पण तिची नजर उचलायची हिंमत होत नव्हती. ती मान खाली घालून बसली होती. असं काहीच नाही दीदी, उगाचच बोलतायत. ते खूप चांगले आहेत. सगळ्यांना मदत करतात. सुट्टी मागितली तर नक्की देतात. जान्हवी स्वतःची बाजू वाचवण्याचा शेवटचा प्रयत्न करते. अगं जान्हवी, तूही ना, लकी तुझा मित्रच आहे. तो तुझी तक्रार कशाला करेल? तू उगाचच घाबरतेस. तो समजूतदार आहे. तनूच्या या शब्दांनी जान्हवीची थोडीशीही आशा संपली. हो, ते तर आहे. आता मला समजावणार कोण? जान्हवी मनातल्या मनात पुटपुटली. काय म्हणालीस तू? तनूला ऐकू न आल्यामुळे ती विचारते. नाही, काहीच नाही. जान्हवी लगेच नकार देते. जेवण झालंय तर आता आपापल्या घरी जावं. असं म्हणत जान्हवी राजवीरला घरी पाठवण्याचा बहाणा शोधते. जान्हवी, काय बोलतेस? आपण तर आपल्या घरीच आहोत ना? तनू थोडी आश्चर्याने म्हणते, माझा अर्थ झोपायला जायचं, नाहीतर सकाळी उठायला त्रास होईल. जान्हवी पुन्हा एक बहाणा करते. तिला फक्त एवढंच हवं होतं की राजवीर लवकर निघून जावा. हो, नाही तर ऑफिसला उशीर झाला तर? तुमचा खडूस बॉस तुम्हाला ओरडेल. राजवीर टोमणा मारत म्हणतो. मी तसं म्हणाले नाही. माझा तसा काहीच अर्थ नव्हता. जान्हवी पुन्हा सफाई देते. मी ऐकलंय की राजवीर सिंह ओबेरॉय फार हँडसम आहे. मुली त्याच्या मागे वेड्या आहेत. पण जान्हवी कधीच मला त्याच्याबद्दल काही सांगत नाही. खरंच तो एवढा हँडसम आहे का, की फक्त अफवा आहेत? तनू अचानक राजवीरला विचारते. तुम्ही असं ऐकलंय म्हणजे तसं असेलच.
बाकी तुम्ही मिस जान्हवीलाच विचारा. काय वाटतं तुम्हाला मिस जान्हवी? राजवीर भुवया उंचावत जान्हवीकडे पाहत विचारतो. मला मला कसं माहिती असणार? मला काहीच माहिती नाही. जान्हवी गोंधळलेली स्पष्टपणे म्हणते.